नंदुरबार आज पोरका झाला आहे. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत जिल्ह्याचा कारभार पाहणारं पालकमंत्रीपद अचानक रिक्त झालं आहे. या राजकीय भूकंपाच्या केंद्रस्थानी आहे माणिकराव कोकाटे आणि त्यांना मंत्रीपद गमवायला लावणारा सदनिका घोटाळा. यामुळे दोन मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. पहिला, नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आता कोणाकडे जाणार, आणि दुसरा, एका मंत्र्याच्या राजीनाम्यामागे दडलेली महाराष्ट्राची राजकारणाची मोठी कहाणी काय आहे. या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण या विशेष वृत्तात करणार आहोत. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. सर्वात आधी पाहूया नंदुरबार मधील नेमकी सद्यस्थिती काय आहे. कोणत्याही जिल्ह्याच्या विकासासाठी आणि प्रशासकीय कामकाजासाठी पालकमंत्री पद हे अत्यंत महत्त्वाचं असतं. मात्र माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यामुळे नंदुरबार जिल्ह्यावरच हे छत्र हरपलं आहे. राष्ट्रवादीसाठी हा केवळ प्रशासकीय नव्हे, तर निवडणुकीच्या तोंडावर एक मोठा नैतिक आणि राजकीय फटका आहे. या संकटाचं तात्काळ कारण म्हणजे सदनिका घोटाळा प्रकरण. या प्रकरणामुळे माणिकराव कोकाटे यांना आपलं मंत्रिपद सोडावं लागलं आणि मंत्रिपद गेल्यामुळे त्यांचं पालकमंत्रीपद ही आपोआपच गेलं. आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद रिक्त झाल्याने नंदुरबार जिल्हा प्रशासकीय दृष्ट्या पोरका झाला आहे. नवीन पालकमंत्री कोण होणार याकडे संपूर्ण नंदुरबारचं लक्ष लागलेलं आहे. जिल्ह्यात सध्या एकही मंत्री नसल्यामुळे इतर जिल्ह्यातील कोणत्या तरी मंत्र्याकडे ही जबाबदारी सोपवली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र माणिकराव कोकाटे हे काही गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे पद गमावणारे पहिले नेते नाहीत. महाराष्ट्राच्या राजकारणाला भ्रष्टाचाराच्या आरोपांची एक मोठी आणि चिंताजनक परंपरा आहे. नंदुरबारच्या आजच्या परिस्थितीला समजून घेण्यासाठी आपल्याला महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील काही पान उलटून पाहावी लागतील. गैरव्यवहार किंवा भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांमुळे आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या ताकदवान मंत्र्यांची एक लांबलचक यादी आहे, जी राज्याच्या राजकारणाला लागलेली कीड दर्शवते. या यादीवर नजर टाकल्यास महाराष्ट्राच्या राजकारणातील एक गंभीर स्वरूप स्पष्ट दिसतं. चला पहिले या यादीमधल्या लोकांवर नजर टाकूया. सर्वप्रथम AR अंतुले. सिमेंट गैरव्यवहार प्रकरणामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर शिवाजीराव निलंगरे पाटील. MD परीक्षेतील गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे पद सोडावं लागलं. अशोक चव्हाण. माजी मुख्यमंत्री असूनही आदर्श घोटाळ्यामुळे त्यांना पद गमवावं लागलं. सुरेश जैन. जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक आणि घरकुल घोटाळ्याच्या आरोपांमुळे राजीनामा दिला. मग पद्मसिंग पाटील. साखर कारखाना आणि जिल्हा बँक घोटाळ्यात नाव आल्याने मंत्रीपद गेलं. त्यानंतर नवाब मलिक. भ्रष्ट कारभाराच्या आरोपांखाली त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर स्वरूप सिंग नाईक. जंगलात बेकायदा वखारींना परवानगी दिल्यामुळे त्यांची गच्छती झाली. मग अनिल देशमुख. 100 कोटींच्या खंडणीच्या गंभीर आरोपांनंतर त्यांना पद सोडावं लागलं. मग बबनराव घोलप. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर त्यांची गच्छती झाली. मग गुलाबराव देवकर. जळगाव घरकुल घोटाळ्यात नाव आल्याने राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर संजय राठोड. एका युवतीच्या आत्महत्या प्रकरणामुळे त्यांना मंत्रिपद सोडावं लागलं. मग धनंजय मुंडे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे निर्माण झालेल्या वादामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. आणि अखेर माणिकराव कोकाटे. विशेष म्हणजे क्रीडा मंत्री म्हणून राजीनामा देण्यापूर्वी कृषी मंत्री असतानाही त्यांना आपलं पद सोडावं लागलं होतं. ही केवळ नावांची जंत्री नाही, तर आपल्या राजकीय संस्कृतीचा एक आरसा आहे. यातून एक गंभीर प्रश्न उभा राहतो मित्रांनो. ही राजीनाम्यांची मालिका म्हणजे आपल्या लोकशाही व्यवस्थेतील उत्तरदायित्वाची एक यशस्वी प्रक्रिया आहे, की मग केवळ तात्पुरती प्रतिमा संवर्धनाची कवायत. आरोपांच्या वादळात खुर्ची जाते, पण व्यवस्थेतील मूळ समस्या तशीच राहते का? या लांबलचक यादीवरून हे स्पष्ट होतं की नंदुरबारची आजची स्थिती ही एका मोठ्या राजकीय पटावरची केवळ एक चाल आहे. तर आपण पाहिलं की नंदुरबारमध्ये निर्माण झालेले प्रशासकीय पोकळी ही केवळ एक घटना नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणात वारंवार दिसणाऱ्या एका मोठ्या समस्येचं ते एक लक्षण आहे. एका बाजूला एका जिल्ह्याचा विकास थांबतो, तर दुसऱ्या बाजूला राज्याचा राजकारणातील एक गंभीर पॅटर्न पुन्हा समोर येतो. याचा सर्वात मोठा परिणाम सामान्य जनतेच्या विश्वासावर आणि प्रशासनाच्या स्थिरतेवर होतो. जेव्हा मंत्र्यांना भ्रष्टाचाराच्या किंवा गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे वारंवार राजीनामे द्यावे लागतात, तेव्हा प्रशासकीय कामकाजावर आणि लोकांच्या व्यवस्थेवरील विश्वासावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. त्यामुळे केवळ प्रशासकीय कामातच अडथळा येत नाही, तर सर्वच राजकारणी सारखेच ही भावना सर्वसामान्यांमध्ये दृढ होते.
जे लोकशाहीच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. आता पहिला प्रश्न हा आहे की नंदुरबारला नवा पालकमंत्री कोण मिळणार? या प्रश्नाचं उत्तर येत्या काळात मिळेलच. पण त्या पलीकडचा मोठा आणि अधिक महत्त्वाचा प्रश्न तसाच अनुत्तरित राहतो. तो म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात उत्तरदायित्वाचा आणि नैतिकतेचा प्रश्न केव्हा सुटणार? तुमचे काय मत या प्रकरणावर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.